वाटे गावातील ज्योतिर्लिंग येथे मुक्या प्राण्यामध्ये आईची माया जपली जाते। गाईला वासराऐवजी कोकरांचा लळा लागला आहे। वाटे गावातील ज्योतिर्लिंग नगरमधील ही काळजाला पाजर फोडणारी एक अनोखी घटना। रघुनाथ लोहार यांचा म्हैस व गायांचा मुक्त गोटा आहे। ते व्यवसायाने एसटी ड्रायव्हर आहेत। त्यांच्या गोट्याची देखभाल त्यांची पत्नी करतात। त्यांच्या गोट्यात गाया म्हैसींबरोबर शेळ्याही आहेत। त्यातील एका शेळीला गोंडस 3 पिल्ले झाली। ती पिल्ले दिवसेंदिवस जसजशी मोठी होत गेली तसतसे त्यांची भूकही मोठी होत गेली, पण शेळीचे दूध त्या पिल्लांच्या वाट्याला पुरेसे येईना। रघुनाथराव समोर प्रश्न पडला। एक दिवस त्यांच्या पत्नी गायीची धार काढत असताना त्या 3 पिल्लांमधील एक पिल्लू तेथे गेले। त्या गायीचे दूध पिऊ लागले। त्या गायीला बहुतेक जाणीव झाली असेल की हे लेकरू उपाशी आहे, त्याला तिच्या दुधाची गरज आहे। तिनेही प्रेमाने त्या पिल्लाला दूध पिऊ दिले। रघुनाथरावांच्या पत्नी ते अविस्मरणीय क्षण डोळ्यात साठवत पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिल्या। तेव्हा त्यांना जाणवले मुक्या प्राण्यांनाही मनभावना असतात। तेव्हापासून त्या गोंडस पिल्लाच्या दुधाचा प्रश्न मिटला। आता दररोज दूध काढायच्या वेळेस त्या पिल्लांना भूक लागली की गायीकडे आपल्या हक्काच्या आईप्रमाणे दूध प्यायला जातात। हे पाहणाऱ्यांचे डोळे आपोआप पाणवल्याशिवाय राहत नाहीत। आमचा जनावरांचा गोठा आहे। त्यात 3 गाया 2 म्हशी असल्यामुळे एक शिर्डी आणली। शिर्डीला 3 पिल्ली झाल्यामुळे त्यांचं काही दुधाचं भागणं शिर्डीपासून गाईला म्हटलं पित्या तर का पाजून बघावं। प्यायला लागल्यामुळे 2-2.5 महिने झाले आता त्यांची दुसऱ्या जनावरांची मी धारा काढायला गेली की त्या गाईला बांधलेली असली की प्यायला चालू करते। सकाळ संध्याकाळ त्यांची पेते मग नंतर। SBN मराठी, शीतल कुमार शेटे, वाटेगाव।